Basic properties of amine. Nitrogen compound असतात. नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड या चॅप्टर मध्ये आपण काय अमाइनचं प्रिपरेशन बघणार आहोत. एनिलीन, नायट्रोबेन्झिन यामध्ये सगळ्यात काय डिफरन्स आहे, त्याचं प्रिपरेशन काय आहे, त्याच्या केमिकल प्रॉपर्टी काय आहेत, हे सगळं आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर पहिला टॉपिक आहे अमीन, पुन्हा एनिलीन आणि पुन्हा नायट्रोबेन्झिन असे 3 चॅप्टर आहेत. एक आहे मध्ये नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड. तर ही आपण जर नीटच्या सिलेबस मधला वाचला तर आपण काय काय माहिती करून घेऊ शकतो. त्यामध्ये पहिल्यांदा अमीन मध्ये नॉमेनक्लेचर करायचं आपल्याला, त्यानंतर क्लासिफिकेशन, स्ट्रक्चर, मेथड ऑफ प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टी काय, केमिकल प्रॉपर्टी काय, यूजेस काय त्याचे, आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन्स. सायनाइड आणि आयसोसायनाइड विल बी मेन्शन ॲट द रिलेव्हंट प्लेसेस मध्ये कुठेतरी मेन्शन केले. डायझोनियम साल्टची प्रिपरेशन, केमिकल रिॲक्शन अँड इम्पॉर्टन्स बघायची. सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण यामध्ये बघणार. तेव्हा नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड. चला तर मग स्टार्ट करूया. नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड पहिला आहे अमीन. अमीन आर द डेरिव्हेटिव्ह. आता काय आहे, अमीन आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ द अमोनिया. अमोनियाचा डेरिव्हेटिव्ह विच वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला जातो. वन किंवा त्यापेक्षा मोर हायड्रोजन काय केले जाते, रिप्लेस केले जाते बाय अल्किल ग्रुपने. अमाइन अल्किल ग्रुप्स अमाइन आर क्लासिफाइड इन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी मध्ये क्लासिफाय केले असतात डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ द अल्किल ग्रुप अटॅच्ड टू द नायट्रोजन. समजा बघा, आता हे झालं प्रायमरी अमाइन, हे झालं सेकंडरी अमाइन, 2 ग्रुप आहेत, आणि 3 ग्रुप अटॅच झाला टर्शियरी अमाइन. जनरल फॉर्म्युला काय आहे त्यांच्यासाठी, CnH2n प्लस 3 इंटू n. ह्यावरून क्वेश्चन येते, कारण की काय काय वेळेस क्वेश्चन मध्ये काय होते, जनरल फॉर्म्युला देतात आणि कंपाऊंड कोणता म्हणून ओळखायला होतं. तर याच्यावर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइनचा आपण फॉर्म्युला डेराइव्ह करू शकतो. काय आहे त्याचा फॉर्म्युला, फॉर्म्युला आहे CnH2n प्लस 3 इंटू n आहे त्याचा फॉर्म्युला. तर त्यानंतर बघा, जनरल मेथड ऑफ प्रिपरेशन काय आहेत अमाइनच्या. अमोनोलायसिस. पहिले आहे अमोनोलायसिस ऑफ द अल्किल हॅलाइड आणि अल्कोहलचा अमोनोलायसिस करायचं. अमोनोलायसिस ऑफ द अल्किल हॅलाइड बघा, हॉफमन अमोनोलायसिस. वेन aqueous solution of the ammonia, अमोनियाचा aqueous solution घेतला आपण, heated with the alkali halide सोबत heat करायचं. all three types of the amine obtained होते कसले, वॉटरने अमोनियम साल्ट पण ऑप्टेन होते. प्रायमरी अमाइनला हिट केलं अमोनियाच्या प्रेझेन्स मध्ये, प्रायमरी अल्कली हॅलाइडला तर प्रायमरी अमाइन होते, पुन्हा त्याला आणि हिट केलं सेकंडरी अमाइन होते, त्याला आणि हिट केलं टर्शियरी अमाइन होते, त्याला आणि फर्दर हिट केलं तर काय होते, क्वाटरनियम अमोनियम साल्ट तयार होते. इट अमोनिया इज टेक इफ द अमोनिया काही केलं जाते एक्सेस मध्ये घेतला जाते. हे प्रायमरी अमाइन इज अ मेजर प्रोडक्ट होते. जर अमोनिया एक्सेस मध्ये घेतला म्हणजे NH3 एक्सेस मध्ये घेतला तर. अमोनोलायसिस ऑफ द अल्कोहोल बघायचा काय, पहिले अल्किल हॅलाइड्स बघितले तर अल्कोहोल and NH3 are passed over air to O3 वर पास करायचे किंवा THO2 वर 350 डिग्री सेल्सिअसला ऑल द 3 टाइप ऑफ द अमीन फॉर्म होते त्यासाठी. याला जर हिट केलं एअर टू O3 च्या प्रेझेन्स मध्ये तर प्रायमरी अमाइन, पुन्हा सेकंडरी अमाइन डबल केला तर पुन्हा टर्शियरी अमाइन. क्वाटरनियम अमोनियम साल्ट हायड्रॉक्साइड नॉट फॉर्म, ही महत्त्वाचा पॉईंट आहे इथला. इथं क्वाटरनियम अमोनियम साल्ट हे फॉर्म होत नाही. इफ एक्सेस अमोनिया इज युज्ड, द मेन प्रोडक्ट काय ते त्यासारखं प्रायमरी अमाइन. बाय रिडक्शन नि कसं आता विथ RCONH2 चं रिडक्शन केलं, LiLH4 आणि Na2C2O5 सोडियम इथेनॉल किंवा LiLH4 किंवा NaBH4 ही सगळे रिड्युसिंग एजंट आहेत, तर अमाइन मिळते प्रायमरी. RCN चं रिडक्शन केलं H+ आणि अल्कोहोल आणि सोडियमच्या प्रेझेन्स मध्ये, तिथे बी अमाइन मिळते प्रायमरी. रिएक्शन इज कॉल्ड ॲज द मेंडिस रिएक्शन. मेंडियस रिएक्शन म्हणजे त्याला ही महत्त्वाचं रिएक्शन आहे. स्टार नोटेशन म्हणून ध्यानात ठेवा, ही मेंडिस रिएक्शन. The reaction of the alkyl cyanide give the secondary amine.
अल्किन नाईट आयसोसायनाइड जर रिॲक्ट झाले तर सेकंडरी अमाइन द्यायला लागलाय आणि जर सायनाइड रिॲक्ट झालं तर प्रायमरी अमाइन द्यायला लागलाय. ही महत्वाचा पॉईंट आहे इथला स्टार म्हणून ध्यानात ठेवा. विथ ऑक्झाईम, आता ऑक्झाईमचा फॉर्म्युला काय असतं, हे फॉर्म्युला असते RCH डबल बॉन्ड NOH. जर हे जर रिडक्शन केलं तर अल्किल ही मगाची रिड्युसिंग एजंट प्रायमरी अमाइन H2 मिळते. आणि जर नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन केलं RnO2, SN आणि HCl आणि FeCl ही सगळे आपल्या रिड्युसिंग एजंट ध्यानात ठेवायचे, तरी बी प्रायमरी अमाइन आणि H2 मिळते. SN आणि HCl इज कॉल्ड ॲज अ लॅबोरेटरी प्रिपरेशन म्हणते त्यासाठी. त्यानंतर आहे बायहायड्रोलायसिस ऑफ अल्किल सायनाइडचा अल्किल आयसोसायनाइडचं हायड्रोलायसिस केलं तर आपल्याला मिनरल ऍसिड अँड द फॉर्म ऑफ द अल्किली अमाइन फॉर्म होते. ही जर आयसोसायनाइड रिॲक्ट केला HCl सोबत तर RnH2 आणि HCOOH म्हणजे फॉर्मिक ऍसिड. RnCO म्हणजे अल्किल आयसोसायनेट undergo hydrolysis on heating with KOH to form the alkyl amine फॉर्म करते. हायड्रोलायसिस दोन KOH घ्यायचे, एक आयसोसायनेट घ्यायचा अल्किल, तर ह्याच्यापासून काय होतं K2CO3 तयार व्हायला लागला आणि प्रायमरी अमायनिक तयार होणार. हॉफमन ब्रोमोनाइट्रिक रिएक्शन ही सगळ्यात महत्त्वाची रिएक्शन आहे. हॉफमन हायपोब्रोमाइड रिएक्शन, दिस जनरल मेथड ऑफ conversion of alkyl amide into the primary amide मध्ये कन्वर्जन करायचं लेस कार्बन मधल्या. कसं आता ह्या रिएक्शनची एक खासियत आहे, फक्त इथला काय करायचं, ही जी ग्रुप आहे रिमूव्ह करून टाकायचा आणि बाकीच्या जी उरलेला ग्रुप आहे ते एकमेकाला जोडून टाकायचे, प्रोडक्ट मिळते. त्यामध्ये Br2 आणि 4 KOH वापरले जातात. K2CO3 KBr आणि H2 ही बाय प्रोडक्ट आहे. फ्रॉम ग्रिग्नाइट रिएजंट पासून कसं मिळवलं जाते, अल्किन मॅग्नेशियम आयोडाइड रिएक्ट करायचा, रिएक्ट्स विथ द क्लोरामाइन टू ईट द अल्किल अमाइन RMGI. जर ClNH2 याच्यासोबत रिएक्ट केला तर RnH2 आणि MgICl ही रिएक्शन प्रोसेड होती. पुढली एक महत्त्वाची रिएक्शन आहे ती काय आहे, गॅब्रल थॅलामाइड सिंथेसिस. थॅलामाइड इज द फर्स्ट ट्रीटेड विथ द KOH बरोबर, फर्स्ट कोणाबरोबर KOH, व्हॉट ऑप्टेन काय आहे पोटॅशियम थॅलामाइड ऑप्टेन होते. ट्रीटेड विथ द अल्किल आयोडाइड बरोबर ट्रीटेड करायचं, पुन्हा अल्किल थॅलामाइड फॉर्म होते, पुन्हा ऑन हायड्रोलायसिस यील्ड अल्किल अमाइन यील्ड करते. दिस मेथड यूज द फॉर्मेशन ऑफ द प्युअर ॲलिफॅटिक प्युअर अमाइन, प्रायमरी अमाइन साठी फक्त वापरले जाते, प्युअर असते. ही सगळे त्याची स्टार ही जी दिले ही सगळ्या स्टार त्याचे नोटेशन आहे. बघा KOH बरोबर रिएक्ट केलं पहिल्यांदा तर ही पोटॅशियम थॅलामाइड द्यायला लागले आणि पुन्हा RnH2 द्यायला लागला. कशाबरोबर रिएक्ट केलं तर त्याला हायड्रोलायसिस केल्यानंतर थॅलिक ऍसिड, ही थॅलिक ऍसिड आपण कुठे वापरला जाते तर थॅलिक ऍसिड म्हणून आपण ती ह्याच्या डॅक्रॉनच्या प्रोसेसमध्ये किंवा टेरिलिनच्या प्रोसेसमध्ये वापरला जाते पॉलिमरमध्ये. ॲनिलीन इज नॉट फॉर्म बाय दिस रिएक्शन. ॲनिलीन फॉर्म केला जाऊ शकत नाही कारण की फक्त ॲलिफॅटिक इथे दिले आहे, ॲलिफॅटिक आणि फक्त प्रायमरी अमाइन फॉर्म केले जाऊ शकते त्याने. पुढली रिएक्शन आहे कर्टिस रिएक्शन. कर्टिस रिएक्शन काय आहे आता बघा, RCOCl ही जर आपण NaN3 म्हणजे सोडियम ॲझाइड आपण ह्याच्या आधी बी ऐकलेलं असते, कुठं नायट्रोजनची प्युअर प्रिपरेशन ह्याच्यापासून केली जाते. सोडियम ॲझाइड जर रिएक्ट केला तर NaCl रिमूव्ह होतं, RCON3 तयार होते. त्यातनं N2 रिमूव्ह होते हीट दिल्यावर, तिथं राहते काय RCON इंटरमिडिएट तयार होते. रिअरेंजमेंट करून ह्याचं काय होते RnCO तयार होते आणि पुन्हा त्याचे हायड्रोलायसिस पहिले बघितल्यासारखं अमाइन आणि CO2 रिलीज होते, म्हणजे ही झाली कर्टिस रिएक्शन. सिडमिथ रिएक्शन म्हणून एक असते, आता प्रेझेन्स ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 अल्कॅनोइक ऍसिड रिएक्ट विथ द हायड्रोक्लोरिक ऍसिड NH3H followed by hydrolysis with alkyl amine. प्रायमरी अमाइन RCOO ऍसिडला जर ह्याच्यासोबत केला हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्ट केला H2SO4 आणि H2O च्या प्रेझेन्स मध्ये RnH2 आणि N2 आणि CO ही प्रोडक्ट मिळतात.
गोल्डन की पॉइंट मध्ये काय सेपरेशन ऑफ द प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाइन कसं केलं जाते प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन आणि क्वाटर्नियम आयन डिस्टिलेशन केलं जातं मिक्सचर ऑफ द प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन डिस्टिलेशन ही वेगळे केलं जाऊ शकते RNA2 does not undergo distillation ही महत्त्वाचं पॉइंट आहे प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन सेपरेटेड बाय फॉलोइंग मेथड पहिली मेथड आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन the mixture of the amines separated by fractional distillation because their boiling point are quite different आहेत कारण की त्यांची हायड्रोजन बॉन्डिंग करण्याची कॅपॅसिटी पण वेगळी असणार आहे इन इंडस्ट्री जसे की प्रायमरी अमाइनची सगळ्यात जास्त पुन्हा सेकंडरीची पुन्हा टर्शियरीची त्यानंतर हिसबर्ग मेथड एक असते ती सेपरेशन केलं जाते दिस मेथड इज मिक्सचर ऑफ द अमाइन इज सेपरेटेड युजिंग बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड हिसबर्ग रिएजन म्हणतात त्याचा फॉर्म्युला काय आहे बेन C6H5SO2Cl जर प्रायमरी सोबत रिएक्ट केला तर प्रोडक्ट आणि पीपीटी देते आणि KOH मध्ये सॉल्युबल असते सेकंडरीला जर केलं तर प्रोडक्ट मध्ये पीपीटी देते पण KOH मध्ये इनसॉल्युबल असते टर्शियरी अमाइन डज नॉट रिएक्ट विथ द बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड नो पीपीटी पण फॉर्म होत नाही हॉफमन ब्रोमामाइड Huffman bromamide in this mixture of the amines separated by the using ethyl oxalate ही एक महत्वाची मेथड आहे इथिल ऑक्झॅलेट जर प्रायमरी अमाइन सोबत रिएक्ट झालं तर सॉलिड प्रोडक्ट देते सेकंडरी अमाइन सोबत झालं तर लिक्विड देते आणि टर्शियरी अमाइन सोबत झालं तर रिएक्शन देत नाही म्हणजे बऱ्याच अशा रिएक्शन आहेत की तिथं टर्शियरी हा प्रोडक्ट जो असतो किंवा टर्शियरी रिएक्टंट असते ही तिथं प्रोडक्ट देऊ शकत नाही जसे की आपल्याला माहिती विलियमसन इथर सिंथेसिस पुन्हा ती K2Cr2O7 चं ऑक्सिडेशन त्यामध्ये बी आपल्याला अल्केन मिळते तिथं काय आपल्याला ऍसिड किंवा कीटोन किंवा अल्डिहाइड मिळत नाही बरेच असे रिएक्शन आहेत फिजिकल प्रॉपर्टी बघा आता अमाइनच्या काय आहेत CH3NH2 ही द गॅस आहे आणि C2NH2 ही द व्होलेटाइल लिक्विड आहे हायर अमाइन हॅव फिशी स्मेल महत्वाचे फिशी स्मेल असते द हायड्रोजन बॉन्डिंग वीकर ॲज कम्पेअर टू H2 पेक्षा कमी वीकर हायड्रोजन बॉन्डिंग असते मध्ये प्रायमरी अमाइन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग दाखवली सेकंडरी अमाइन मध्ये इन टर्शियरी अमाइन ड्यू टू absence of the hydrogen bonding is not possible म्हणून तिथे काय होते डिस्टिलेशन बी इथं पॉसिबल होते टर्शियरी अमाइन हायड्रोजन बॉन्डिंग करू शकत नाही बॉइलिंग पॉइंट मध्ये बघा आता बॉइलिंग पॉइंट काय आहे त्यानंतर दुसरा पॉइंट आहे बॉइलिंग पॉइंट ड्यू टू वीक इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बॉइलिंग पॉइंट ऑफ द वीक इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बॉइलिंग पॉइंट ऑफ द प्रायमरी and secondary amine lower than those of the alcohol पेक्षा लोअर असते comparable molecular weight असलं पाहिजे the boiling point of the tertiary amine form of no hydrogen bonding are newer to alkane च्या comparison असते molecular weight असणार आहे boiling point is directly proportional to molecular weight आपल्याला माहिती असते boiling point is directly proportional म्हणजे प्रायमरी चे सगळे जास्त पुन्हा सेकंडरी टर्शियरी चे काय मला हायड्रोजन बॉन्डिंग मुळे and so order of the volatility टर्शियरी सगळ्यात जास्त पुन्हा सेकंडरी आणि प्रायमरी कारण की प्रायमरी हा हायड्रोजन बॉन्ड केल्यामुळे त्याची बॉन्ड वीक नसते त्यामुळे ती व्होलेटाइल नसते बॉइलिंग पॉइंट जास्त असते सॉल्युबिलिटी बघायला गेलं तर लोअर मॉलिक्युलर वेट अमाइन सॉल्युबल इन वॉटर असते वॉटर सॉल्युबिलिटी ऑफ अमाइन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्काइल ग्रुप इन्क्रीज केल्यावर प्रायमरी अमाइन ऑर्डर ऑफ द सॉल्युबिलिटी प्रायमरी अमाइन सगळ्यात जास्त पुन्हा सेकंडरी पुन्हा टर्शियरी त्याच्यामुळे साइज मुळे आणि हायड्रोजन बॉन्डिंग मुळे केमिकल प्रॉपर्टी बघा आता बेसिक कॅरेक्टर ऑफ अमाइन ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द लोन पेअर असते म्हणून काय म्हणतात लेविस बेस म्हणून म्हणते त्याला बेसिक स्ट्रेंथ डिपेंड अपॉन द इलेक्ट्रॉन डोनेटिंग टेंडन्सी मुळे ऑर्डर ऑफ द बेसिक कॅरेक्टर इन ॲक्वियस सोल्युशन महत्वाचं लय महत्वाचं कसं secondary amine is greater than primary amine is greater than tertiary amine is greater than ammonia इथे काय secondary amine is greater than tertiary amine is greater than primary amine is greater than ammonia म्हणजे इथे डिफरन्स काय फक्त सेकंडरी आता कॅन्सल करून टाका सेकंडरी तर सगळ्यात जास्त पहिल्यांदा येणार
अमोनियाचा रिएक्शन बी कॅन्सल करून अमोनियाचा विषय कॅन्सल करून टाका, कारण की सगळ्यात लास्टला येणार. त्यानंतर काय येते, इथं काय दिला, इथं प्रायमरी दिला आणि इथं टर्शियरी दिलाय, आणि इथं काय दिलं, टर्शियरी दिलाय आणि इथं प्रायमरी दिलाय. तर एक ध्यानात ठेवायचं, टर्शियरी कोणामध्ये येणार, 3 हा 1 पेक्षा मोठा आहे, 3 इज लेस ग्रेटर दॅन 1, म्हणजे 1 पेक्षा मोठा आहे. आणि आपण तसंच बघू आता, CH3 आणि C2H5 ह्यामध्ये दोघांमध्ये C2H5, हां C2H5 आहे, C2H5 घ्यायला. या दोघांमध्ये कोण आहे, C2H5 मोठा आहे. आणि जी मोठा आहे त्याचा अंक बी मोठा आहे 3, म्हणून ती पहिल्यांदा आहे. 3 मोठा C2H5 असला काय कोण येणार, 3 येणार, म्हणजे टर्शियरी येणार. आणि त्यानंतर पुन्हा काय होणार, प्रायमरी येणार. म्हणजे आणि जर CH3 छोटा ग्रुप असला तर छोटा डॉमिनेट करणार, म्हणजे 1 डॉमिनेट करणार आणि 3 कमी डॉमिनेट करणार. गोल्डन की पॉइंट मध्ये बघा आता काय, tertiary amine is less basic than secondary due to the following reason. बघा, स्टेरिक हिंड्रन्स हे tertiary amine less basic असण्याचं कारण आहे. Tertiary amine R3N is the alkyl group attached to the nitrogen is bulkier such that the exert steric hindrance exert करते. Decrease in hydration. Tertiary amine and secondary amine hydration decrease कसं होते बघा. Protonated tertiary amine can form hydrogen bonding with the water molecule only at one point. एकाच पॉइंटला लेस स्टेबल आहे, एकच पॉइंटला करू शकते. Protonated secondary amine form the hydrogen bonding water with the 2 पॉइंटला करू शकतो, more stable असतो जनरली. ही त्याची स्टॅबिलिटी वाढणार असणार. Conjugated acid tertiary amine are less stable as compared to the secondary amine. काय म्हणत, due to the amine have a low hydration are the less basic. Basic state of the amine is less than the aliphatic amine. anilinची कोणापेक्षा, aliphatic amine पेक्षा less basic असते, कारण की lone pair of the electron present on nitrogen interact with the delocalized pi electron orbital in the benzene ring, hence a less volatile protonation nitrogen. जो aniline असते त्यामधला काय होते, जी रिएक्ट नायट्रोजन वरला लोन पेअर आहे ती रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व होते आणि डिलोकलायझेशन करते, त्यामुळे ती दिला जात नाही, त्यामुळे ती कमी बेसिक असते कुणापासून, ॲलिफॅटिक अमाइन पेक्षा. त्यानंतर बघा, अशा काही रिएक्शन आहेत की ते बेसिक नॉचर शो करतात अमाइन. रिएक्ट विथ द ऍसिड फॉर्म द साल्ट. आता ऍसिड बेस रिएक्शन झालं म्हणजे ऍसिड सोबत कोण रिएक्ट केल्यावर साल्ट फॉर्म होते, बेस रिएक्शन होते. ही बेस आहे आणि ऍसिड आहे HCl. ही काय व्हायला लागला, अल्किल अमोनियम क्लोराइड म्हणजे ऍसिड साल्ट तयार व्हायला आहे. हाय टेम्परेचरला काय व्हायला आहे, अल्किल सायनाइड, अल्किल क्लोराइड आणि अमोनिया तयार व्हायला आहे. तसंच जर 2 अमोनिया वापरले तर अल्किल अमोनियम सल्फेट H2SO4 सोबत रिएक्शन विथ द अल्किल हॅलाइड सोबत रिएक्ट केलं, अल्किल अमाइन रिएक्ट विथ द अल्किल हॅलाइड टू फॉर्म द सेकंडरी टर्शियरी अमाइन अँड द क्वाटर्नियम अमोनियम. पहिल्यांदा बघितल्यासारखं पण तो ओझोन नाही, अमोनोलायसिस. Acetylation takes place when alkyl amine combined with the alkyl chloride or the acetic anhydride. अमाइन घेतला आणि याच्यासोबत काय केलं, ऍसिटिल क्लोराइड घेतला, तर काय व्हायला लागलाय, N अल्किल एसिटामाइड आणि HCl रिमूव्ह व्हायला लागला. RnH2 सोबत काय केला, अनहायड्राइड ऍसिटिक अनहायड्राइड रिएक्ट केला, तर काय घेतलं, N ऍसिटिल एसिटामाइड आणि ऍसिटिक ऍसिड रिलीज व्हायला लागला. त्यानंतर बेन्झोलेशन आपण ह्याच्यामध्ये बघत असतो फिनॉलच्या रिएक्शन मध्ये, बऱ्याच रिएक्शन मध्ये स्कॉटमन बाउमन रिएक्शन पण म्हणतात त्याला. बेन्झेनिल क्लोराइड इथं बेन्झोइल क्लोराइड जर प्रायमरी अमाइन सोबत रिएक्ट केला किंवा अमाइन सोबत रिएक्ट केला NaOH च्या प्रेझेन्स मध्ये, तर N अल्किल बेन्झामाइड अमाइड तयार व्हायला लागला. CONH ग्रुप आहे म्हणून अमाइड तयार आणि HCl रिमूव्ह व्हायला लागला. ऍसिडिक नेचर बघा आता, amine are very weak acid, only primary and secondary amine show acidic nature with the active metal.
प्रायमरी अमाइन जर सोडियम बरोबर रिएक्ट केला तर काय होते, अल्केन सोडियम सोडामाइड तयार व्हायला लागलाय आणि हायड्रोजन रिलीज झालाय. रिएक्शन विथ टिल्डन रिएजंट, टिल्डन रिएजंट महत्वाचे आहे. RnH2 वर रिएक्ट केला NOCl हे टिल्डन रिएजंट आहे, तर काय व्हायला लागलाय RClN2 आणि H2O तयार व्हायला लागलाय. रिएक्शन विथ अल्किल अल्डिहाइड सॉरी रिएक्शन विथ अल्डिहाइड अमाइन जर रिएक्ट केला अल्डिहाइड सोबत ह्या तर -H2 व्हायला लागलाय, 6 बेस तयार व्हायला लागले. हे आपण कुठे बघत असतो अल्डिहाइडच्या एक्झाम्पलमध्ये, जे की कीटोन आणि अल्डिहाइडचं प्रिपरेशन मेथड किंवा त्यांना ओळखण्यासाठी वापरला जाते ते असते 6 बेस. त्यानंतर आहे कार्बिल अमाइन टेस्ट. कार्बिल अमाइन रिएक्शन आयसोसायनाइड टेस्ट 2020 च्या पेपर मध्ये क्वेश्चन विचारला. When alkyl amine heated with the chloroform and the KOH, हीच असंच कुठं मिक्सचर वापरलं जाते क्लोरोफॉर्म आणि अल्कोहोलिक KOH किंवा अल्कोहोलिक नसते फक्त त्याचे काय असते NaOH असते, ती कुठं वापरला जाते रिमर्टिमन रिएक्शन मध्ये. अल्किल आयसोसायनाइड इज फॉर्म आणि व्हेरी बॅड स्मेल असते त्याची, याने डिटेक्ट केलं जाते. दिस टेस्ट इज गिवन बाय द एनिलीन दिली जाते. ही टेस्ट तीच क्वेश्चन कुठं आलता 2020 च्या पेपर मध्ये आलता. टेस्ट फॉर प्रायमरी अमाइन आहे फक्त. RnH2 CHCl3 वर रिएक्ट केला KOH प्रेझेन्स मध्ये अल्किल आयसोसायनाइड KCl आणि H2O मिळते. त्यानंतर आहे हॉफमन मस्टर्ड ऑइल टेस्ट महत्वाचे. When the alkyl amine heated with the carbon disulfide CH2 बरोबर and mercury chloride alkyl isothiocyanate ही फॉर्म होते. स्मेल लाईक द मस्टर्ड ऑइल असते आणि इथं बॅड स्मेल असते देण्यात. प्रायमरी अमाइन रिएक्ट झाला CH2 सोबत तर काय व्हायला लागलाय असा प्रोडक्ट तयार व्हायला लागलाय. मर्क्युरी क्लोराइड सोबत रिएक्ट झाला पुन्हा HGS 2HCl अल्किल आयसोसायनेट फॉर्म करते. सेकंडरी रिएक्शन देत नाही, त्वरित रिएक्शन देते. टर्शियरी तर रिएक्शन देत नाही. ही आणि एक प्रिपरेशन मेथड की जी अमाइनला सेपरेट करू शकते. रिएक्शन विथ HNO2 प्रायमरी अमाइन रिएक्ट विथ द नायट्रिक ऍसिड टू प्रोड्यूस द नायट्रोजन गॅस सीन इन बबल. RnH2 जवळ HNO2 वर रिएक्ट केला तर अल्कोहोल तयार होते नायट्रोजन H2. इथं जर आपण सायक्लो किंवा एरोमॅटिक वापरलं तर तिथं बेन्झोन डायझोनियम सॉल्ट तयार होते. NH2 प्रायमरी ह्या अमाइनला जर रिएक्ट केला मेथिल अमाइनला तर इथं तयार होते. ही एक एक्सेप्शन आहे जे आपण अल्कोहोल चॅप्टर मध्ये पण बघत असतो. त्यानंतर R2NH याला जर केला रिएक्ट केलं तर डायअल्किल नायट्रोसो येलो ऑलिव्ह ऑइल लेयर फॉर्म होते H2O. टर्शियरी अमाइनला जर रिएक्ट केलं जातं हे तयार होते ट्रायअल्किल अमोनियम नायट्राइड सॉल्युबल इन वॉटर असं काही असते. त्यानंतर पॉइंट टू रिमेंबर मध्ये काय नायट्रोसो अमाइन आर कार्सिनोजेनिक आहे. नायट्रोसो अमाइन कॅन्सर कॉजिंग एजंट आहे. Amine are the chiral nitrogen but cannot resolve into enantiomeric form because the rapid inversion of the enantiomeric form on other. रॅपिड enantiomeric form चं काय होते कन्वर्जन होते, त्यामुळे ती chiral कार्बन अजून पण त्यांचं enantiomer मध्ये डिफाइन केलं जात नाही. The Schiff's base is formed by the reaction with the primary amine with the alkyl ketone. Aldehyde किंवा ketone is called as the anyls म्हणजे. The mixture of the primary, secondary, tertiary amine is distinguished by the Hofmann test, Hinsberg test म्हणजे त्याला नायट्रोस टेस्ट तीन टेस्टने डिस्टिंग्विश केलं जाते. त्यानंतर आहे ॲनिलीन. बघा ॲनिलीनचं फॉर्म्युला काय आहे C6H5NH2. आपल्याला माहिती आहे की ॲनिलीन ऑर्गॅनिक मधला महत्त्वाचा कंपाऊंड आहे. त्यापासून बरेच सारे कंपाऊंड प्रिपरेशन केले जातात. तर त्याच्या प्रिपरेशन मेथड बघा ॲनिलीनचे काय लॅब प्रिपरेशन सगळ्यात जास्त महत्त्वाचं असते. लॅब प्रिपरेशन इंडस्ट्रियल प्रिपरेशन आणि काही कंपाऊंड पासून झालेले प्रिपरेशन ती सगळ्यात जास्त नीट मध्ये विचारले जातात. लॅब प्रिपरेशन मध्ये बघा जर नायट्रो बेन्झिनला जर SNNHCl आपण पहिल्यांदा बघितलं हे SNNHCl रिड्यूसिंग एजंट आहे. तो ऑक्सिजन रिड्यूस करते आणि
रिड्यूस करणे म्हणजे तिथं हायड्रोजन आणतात आणि ॲनिलीन तयार होते आणि H2O रिमूव्ह होते ह्यातनं. इंडस्ट्रियल प्रिपरेशनमध्ये बी नायट्रो कंपाऊंडला FeNSCl बी आपण काय बघितलेलं ते रिड्युसिंग एजंट आहे. ते बी अमाईनमध्ये कन्वर्ट करतात ॲनिलीनमध्ये आणि H2O रिमूव्ह करतात. फिनॉल्सपासून कसं फिनॉलला जर आपण अमाईनसोबत रिॲक्ट केलं आणि ZnHCl सोबत तर ह्यापासून काय होते H2O रिमूव्ह व्हायला लागलाय की इथला OH आणि ह्याचा एक H रिमूव्ह व्हायला लागला मग ते NH2 राहते आणि NH2 कुठे येऊन इथे येऊन अटॅच होते. रिएजंट बनतं ZnCl2. त्यानंतर रिएक्शन जी आहे त्यानंतर जी रिएक्शन आहे फ्रॉम द बेंझामाइड हॉफमन ब्रोमामाइड रिएक्शन आहे. आता ही रिएक्शन पहिल्यांदा सांगितले मी तुम्हाला. इथनं काय करायचं फक्त की CO रिमूव्ह करून टाकायचा आणि उरलेला ग्रुप एकमेकाला जोडायचा आणि जी रिएक्शन ही प्रोडक्ट बनवते ती दिसते. K2CO3 रिलीज होते 2KBr आणि H2O रिमूव्ह होते. त्यानंतर KOH आणि Br तिथं वापरले जाते. ही सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची रिएक्शन आहे कारण की ह्याच्यावर दोनदा तीनदा क्वेश्चन आलेला आहे. फ्रॉम बेन्झोइक ऍसिड. आता बेन्झोइक ऍसिड काय असते बेन्झीनला डायरेक्ट ऍसिड ग्रुप COOH जोडलेला सिगमेंट रिएक्शन म्हणजे त्याला जर NH3 म्हणजे पहिल्यांदा बघितली आपण NH3 ला H सोबत हायड्रोजोइक ऍसिड सोबत रिएक्ट केलं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि H2O च्या प्रेझेन्स मध्ये तर ॲनिलीन N2 आणि CO रिमूव्ह होते. त्यानंतर फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट पण बघितलं आपण मगाच MgBr आणि Cl रिमूव्ह होते आणि ही प्रोडक्ट ऑप्टेन होते आणि MgBr Cl रिमूव्ह होते. फ्रॉम फेनिल सायनाइड आयसोसायनाइड बघा आता फेनिल आयसोसायनाइडला जर आपण हायड्रोलायसिस केलं त्याचं तर ॲनिलीन एक मिळायला लागला आणि ॲसिडिक ग्रुप आपल्याला एक मिळालेला म्हणजे ती काय एक ॲसिडिक आणि एक ॲनिलीन असं मिळालेलं आहे आपल्याला. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत बघा फ्रेश ॲनिलीन कलरलेस आहे ऑइली लिक्विड आहे ऑन स्टँडिंग द कलर बिकम द डार्क ब्राऊन कलर ते लेवल आपण ॲक्शन एअर सोबत त्याला ठेवलं किंवा लाईट सोबत ठेवलं तर बॉइलिंग पॉईंट किती 183 डिग्री सेल्सिअस आहे. हेवियर दॅन वॉटर आहे. इट्स कॅरेक्टर अनप्लीजंट ऑर्डर आहे ही एक महत्त्वाचं नेचर आहे ह्याचं. टॉक्सिक इन नेचर ही पण एक महत्त्वाचं नेचर आहे विचारलं जाऊ शकते. रिएक्शन ड्यू टू द NH2 ग्रुप NH2 ग्रुपचा रिएक्शन बघा बेसिक नेचर बघा ॲनिलीन इज अ वीक बेस आहे कारण की तसा जी NH2 वरला लोन पेअर आहे ती रेझोनन्स मध्ये इन्व्हॉल्व होते बट इट फॉर्म द साल्ट विथ द स्ट्रॉंग ऍसिड सोबत साल्ट फॉर्म करते इट ऍक्सेप्ट द प्रोटॉन ऍक्सेप्ट करते म्हणजे काय बेसिक नेचर शो करते. ॲनिलीन जर प्रोटॉन सोबत रिएक्ट झाला तर ही ॲनिलियम आयन तयार होते. ॲनिलियम HCl सोबत केलं तर ॲनिलियम हायड्रोक्लोराईड तयार होते. तसंच ॲनिलियम सल्फेट H2SO4 सोबत ॲनिलियम प्लॅटिनिक क्लोराईड क्लोरोपॅटिनिक ऍसिड सोबत H2P2PtCl सोबत. As alkylation मध्ये काय aniline reacts with the alkyl halide to forming secondary, tertiary and quaternary ammonium salt. Depending upon concentration of the alkyl halides. Aniline ला जर CH3 सोबत रिएक्ट केलं तर काय होणार आहे N मेथिल aniline तयार होणार आणि HI रिमूव्ह होणार आहे. त्याला जर aniline N डायमेथिलीन तयार होणार आहे रिएक्शन पासून इथं पण काय होणार आहे हायड्रोजन आयोडाइड रिड्यूस व्हायला लागला आहे आणि NN दोन आयोडीन सेकंडरी अमाइन तयार व्हायला लागले. त्यानंतर याला जर रिएक्ट केलं CH3 सोबत तर ट्रायफेनिल अमोनियम क्लोराईड तयार व्हायला लागतं. एसायलेशन काय असतं बघा आता एनिल रिएक्ट विथ ऍसिड क्लोराईड ऑर द अनहायड्राइड सोबत रिएक्ट करणे. अमाइड मध्ये काय एनिलाइड असतं तिथं तयार होते C6H5NH2 विथ द बेन्झीन क्लोराईड इज द एक्झाम्पल ऑफ स्कॉटमन बाउंड रिएक्शन किंवा याला बेन्झायलेशन पण म्हटले जाते. मग बघितलं आपण यामधनं C6H5NH खाली मध्ये दोन राहते आणि या ग्रुप एक्स्ट्रा ऍड होते याला आणि याला काय म्हणतात ऍसिटेनॉल आहे. कार्बिल अमाइन रिएक्शन मध्ये ही 2020 चा क्वेश्चन आहे. प्रायमरी अमाइन म्हणजे जे की ॲनिलीन आहे CaCl3 आणि KOH च्या प्रेझेन्स मध्ये आयसोसायनाइड फॉर्म करते 3KCl आणि 3H2O. फेनिल आयसोसायनाइड किंवा त्याला फॉल स्मेल असते आपण मगच बघितली.
Intermediate species of the dichlorocarbon आहे the intermediate आणि सेम डायक्लोरोकार्बन हा इंटरमिडिएट काय मध्ये असते तर रायमंड टिमन रिएक्शन असते जी की अल्डिहाइड मध्ये आहे रायमंड सॉरी ह्याच्यामध्ये अल्कोहोलमध्ये रायमंड टिमन रिएक्शन आहे तर त्यामध्ये पण डायक्लोरोकार्बनच त्याचा इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे जे की नेटमध्ये विचारलं गेलं ह्याच्या आधी तिसरी टेस्ट ऑफ aniline is the other primary amine isocyanate टेस्ट म्हणते त्याला हॉफमन मस्टर्ड ऑइल टेस्ट आपण रिएक्शन मागत बघितली जे की ते aniline is heated काय CH2 सोबत excess AgCl2 and phenyl isocyanate having a characteristic smell of the mustard oil form होते यात aniline ला C2 वर रेट करायचं AgCl2 phenyl isocyanate ही फक्त प्रायमरी अमाइनसाठी गुड ठरली हॉफमन मस्टर्ड ऑइल टेस्ट सेकंड अमाइन म्हणजे इथवर टेस्ट देत आहे पण पुढली केओएच मध्ये रिएक्शन होऊ शकत नाही त्याची आणि टर्शरी अमाइन तर रिएक्शन देत नाही दिस टेस्ट इज aniline is the primary amine other and the other primary amine सोबत सारखी रिएक्शन विथ द aldehyde बघा आता सॉरी the aniline react contains with the aldehyde to form chips base तयार करते aniline ला जर आपण समजा या बेंझाइल रिएक्ट केला तर ह्याच्यापासून चिप्स बेस बेंझाइल लीडिंग aniline चिप्स बेस आहे आणि कीटोनच्या डिफरन्शिएशन मध्ये किंवा अल्डिहाइडच्या डिफरन्शिएशन मध्ये वापरला जाते रिएक्शन विथ इन्सबर्ट टेस्ट रिएजंट म्हणजे आपल्याला प्रायमरी सेकंडरी टर्शियरी डिफरन्शिएट करण्यासाठी त्याचं काय बेन्झीन सल्फोनेट क्लोराईड असते त्याचं नाव इन्सबर्ट रिएजंट त्याला जर आपण अमाइन प्रायमरी अमाइन सोबत रिएक्ट केलं तर HCl रिमूव्ह होते आणि एन फेनिल बेन्झीन सल्फोनेट सल्फोमाइड तयार व्हायला लागला डायऑक्सिडायझेशन रिएक्शन असते ही तर लय महत्त्वाची आहे कारण की यात दरवर्षी क्वेश्चन आल्यावेळी डायऑक्सिडायझेशन रिएक्शन is the reaction in which ice cold solution of the aniline and inorganic acid react with the sodium nitrite solution leading to formation of the diazonium salt कसं फॉर्म होते बघा आता त्यामध्ये पहिल्यांदा काय होते aniline असते त्याला NaNO2 आणि HCl सोबत रिएक्ट केला जाते यांच्या दोघांचा प्रोडक्ट एक तयार होते त्याला काय म्हणतात HNO2 नायट्रस ऍसिड H2 रिमूव्ह करते आणि जे तयार झाले ते डायझोनियम सॉल्ट बेन्झीनचा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड इज सिंथेटिक रिएजंट आहे इट प्रिपरेशन मेनी ऑर्गॅनिक कंपाऊंडचं प्रिपरेशन करण्यासाठी याला वापरला जाते त्याच्या काय रिएक्शन दिल्या जातात हे रिएक्शन सगळ्यात जास्त महत्त्वाचे बेन्झीन डायझोनियम क्लोराइड आहे त्या रिएक्शन बघू आता आपण त्यानंतर त्यामध्ये जर आपण अल्कोहोल टाकला तर काय होते बेन्झीन देते आणि एक काय म्हणायला लागला मेथिला ह्याला द्यायला लागला सॉरी अल्डिहाइड द्यायला लागला N2 आणि Cl द्यायला लागला पण त्यासोबत H3PO2 आणि H2O वर टाकला तर तिथे बेन्झीन द्यायला लागले H3PO3 ही महत्त्वाची गोष्ट H3PO3 देते H3PO4 नाही NO2 आणि N2 आणि HCl द्यायला लागला CO2Cl आणि HCl सोबत रिएक्शन ही तर महत्त्वाची ठेवावं लागेल कारण की ही सॅड पेअर रिएक्शन आहे तर त्यानंतर ही काय आलं क्लोरोबेन्झीन द्यायला लागला N2 आणि HCl इथं क्लोरीन आहे म्हणून क्लोरोबेन्झीन इथं ब्रोमीन आहे म्हणून ब्रोमोबेन्झीन आणि CN2 आहे म्हणून सायनोबेन्झीन ही तिन्ही काय आहे तर स्ट्रॅटमेअर रिएक्शन आहे ती महत्त्वाचं आहे आपण अल्किल हॅलाइड मध्ये बघत असतो त्यानंतर Ki बरोबर रिएक्ट केलं aqueous Ki बरोबर तर आयोडाइड द्यायला लागला N2 आणि KCl NH4B NaBO4 आणि सोडियम टेट्राफ्लोरोबोरेट त्याला तर इथं क्लोरीनची जी रिएक्शन असते ती महत्त्वाची असते BF3 आणि NaCl पाल स्टीमन रिएक्शन महत्त्वाचे त्यानंतर H2O चं हायड्रोलायसिस केलं हीटिंग केलं पुन्हा तर अल्कोहोल द्यायला लागला फिनॉल कॉपर आणि HCl आपल्याला माहिती गॅटरमॅन रिएक्शन मध्ये झाला ही पण महत्त्वाचे क्लोरोबेन्झीन कॉपर आणि HBr ब्रोमोबेन्झीन 4H plus HN आणि HCl फेनिल हायड्रोजाईन तयार व्हायला लागला आता इथे कसा तर त्याचं काय लागलं तर रिडक्शन होऊन करायला लागलं कारण की SnCl2 आणि HCl आणि प्रेझेन्स ऑफ नेसट हायड्रोजन काय होते हायड्रोजनेशन म्हणजे हायड्रोजनेशन नाही रिडक्शन होते
बीटा नॅपथनॉल 10% NaOH असते. रेड ऑरेंज डाय देते तिथं आता. हे महत्वाचं आहे. 2021च्या जेईच्या पेपरमध्ये विचारलं बीटा नॅपथनॉलला 10% NaOH सोबत रेड केलं तर रेड ऑरेंज डाय म्हणून देते. फिनॉलला जर ऍड केलं pH 8 ते 10 सोबत तर काय पॅरा हायड्रॉक्सी ॲझोबेंजिक ऑरेंज डाय कसं ध्यानात ठेवायचं. फिनॉलमध्ये BO आहे आणि ऑरेंजमध्ये BO आहे म्हणून ऑरेंज डाय देत आहे. कपलिंग रिॲक्शन आहे त्या महत्त्वाच्या लास्टला दिल्यात NCERT मध्ये अमाईनच्या चॅप्टरमध्ये. आणि अॅनिलीनला सोबत ऍड केलं तर पॅरा अमायनो ॲझोबेन्झिन ॲनिलीन येल्लो डाय दिली जाते. तर येल्लो कसं ध्यानात ठेवायचं इथं Na सोडियमचा कलर आपल्याला माहिती असते. सोडियममध्ये पण Na आणि अमाईनमध्ये पण Na. सोडियमचा कलर येल्लो असतो म्हणून येल्लो डाय म्हणून ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. फक्त हॅलोजनेशन कसे केलं जाते आता पोलार आणि नॉन पोलार मीडियममध्ये क्लोरीनचा ब्रोमीन रिॲक्ट विथ द ॲनिलीन. क्लोरीन आणि ब्रोमीन रिॲक्ट करते ॲनिलीन सोबत. ट्रायक्लोरो आणि ट्रायब्रोमो ॲनिलीन रिस्ट्रिक्टिव्ह. ॲनिलीनला जर यांच्या दोघांसोबत पोलार सॉल्व्हेंटमध्ये रिॲक्ट केलं तर काय होणार 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन व्हाईट पीपीटी तयार होणार हे दोघांसोबत. Br2 सोबत नॉन पोलार सॉल्व्हेंटमध्ये रिॲक्ट केलं तर काय होणार 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन पण क्लोरीनसाठी रिॲक्शन होत नाही. नोट काय however the mono bromo for the chloro derivative of the aniline prepared by the if NH2 is first protected by acetyl group ने प्रोटेक्ट करावं लागते. hence reactivity डिक्रीज करावं लागते पहिल्यांदा लेस प्लस आयन इफेक्ट ऑन बेसिन दाखवावं लागते. त्याच्यासोबत रिॲक्ट करावं लागते पहिल्यांदा ही ग्रुप स्टॉप करावं लागते आपल्याला. ही ग्रुप स्टॉप केला की पुन्हा म्हणजे त्याची ॲक्टिव्हिटी बंद झाल्यावर पुन्हा आपण जर रिॲक्शन केली तर आपल्याला एकाच जागेवर तसं इथं 3 जागेवर एकाच जागेवर लागू शकते ग्रुप. आणि पुन्हा पुन्हा हायड्रोलायसिस करायचं आणि ह्या ग्रुपचे रिमूव्हिंग करून टाकायची. इथं H+ देऊन टाकायचा. इथं H+ दिला इथं आणि इथं OH द्यायचा. इकडे सगळं निघून जाते. इकडे ॲसिड तयार व्हायला आणि इकडे बाकीचा उरलेला प्रोडक्ट अमाईनच्या ऑर्थो आणि पॅरा ब्रोमो लागलेला आहे. नायट्रेशन काय आता अमाईनला जर H2SO4 आणि HNO3 नायट्रेटिक मिक्सचरमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असते दोन्ही यांच्यासोबत रिॲक्ट केलं तर इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार व्हायला NO2 ॲड करायचा आणि H2SO4 मायनस करायचा तर 47% काय व्हायला पॅरा तयार व्हायला. 51% काय व्हायला सॉरी 47% मेटा तयार व्हायला. 51% काय व्हायला पॅरा तयार व्हायला आणि 2% ऑर्थो तयार व्हायला. तर इथली मेन की स्टेप ही सगळ्यात महत्त्वाची कारण की 2021च्या जेईच्या पेपरमध्ये विचारलंय की पॅरा कायमुळे 47% तयार व्हायला लागला ते आपलं मेटा कायमुळे 47 तयार व्हायला लागला आणि पॅरा कायमुळे 2% ती ऑर्थो कायमुळे 2% व्हायला लागला कारण की ही H2SO4 जेव्हा ह्याच्यासोबत रिॲक्ट करते तेव्हा ही डिॲक्टिव्हेट करते NH2 ग्रुपला. त्यामुळे पॅरा ग्रुप ॲक्टिव्हेट होते. NH3+ असते ती NH3+ असते ती काय असते मेटा डायरेक्टिंग ग्रुप असते आणि NH2+ असते ती काय असते ऑर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग ग्रुप असते. महत्त्वाचं सल्फोनेशन काय सल्फोनेशन पण विचारले. ॲनिलीन रिॲक्ट्स विथ द फ्युमिंग H2SO4 सोबत गिव्ह सल्फ्युरिक ॲसिड पॅरा बेन्झीन सल्फोनिक ॲसिड H2SO4 फ्युमिंग असते याच्यासोबत रिॲक्ट केलं इथं बी असंच प्रोडक्ट तयार झालेला आहे. अरेंजमेंट होते इथं कारण की इंटरमिडिएट कार्बोकेटाईन तयार झालेला आहे आणि सल्फ्युरिक ॲसिड तयार झालेला आहे. बेकिंग पण म्हणते त्या प्रोसेसला सल्फ्युरिक ॲसिड इज इम्पॉर्टंट इंटरमिडिएट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द डाय अँड ड्रग मॅन्युफॅक्चर करण्यासाठी उपयोग असते. कंपाउंड इन विच बोथ प्रोटॉन डोनेटिंग अँड द प्रोटॉन ॲक्सेप्टिंग ग्रुप आर कॉल्ड ॲज हॅम्पोलाइट त्याला डायपोलर आयन म्हणतात त्याला किंवा ज्यूटरायन आपण काय मध्ये बघत असतो बायोमॉलिक्युलमध्ये बघत असतो. कॅटालायटिक हायड्रोजनेशन कसं जाते ॲनिलीन अंडरगोज द हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ द निकेल अँड द हाय टेम्परेचर टू फॉर्म द सायक्लोहेक्सानामाइन. ही ॲनिलीन निकेल सोबत आणि ह्याच्यासोबत रेनी निकेल माहिती असते आपल्याला त्यासोबत सायक्लो म्हणजे बेन्झीनच्या सगळे डबल बॉन्डला रिड्यूस करते.
टेस्ट फॉर ॲनिलीन. ॲनिलीनसाठी काही टेस्ट असते ती कांच्या कार्बोनामाइड टेस्ट आपण तिसऱ्या बाजूला बघायला पाहिजे. ॲनिल घेऊ कार्बोनामाइड टेस्ट और द आयसोसायनाइड टेस्ट पण म्हणजे तुला फक्त प्रायमरी अमाइनसाठी आणि बॅड स्मेलिंग. डाय टेस्ट काय असते? ॲनिलीन फर्स्ट डायझोटाइज म्हणजे बेन्झीन डायझोटायनियम सॉल्ट मध्ये कन्वर्ट केलं जाते. On adding the alkaline solution with an ethanol and the diazotide product red orange dye मिळते आपल्याला. On heating with bromine water white PPT फॉर्म व्हायला लागला. हे सगळं ह्याच्या प्रिपरेशन मेथड किंवा त्याच्या ओळखण्यासाठी कोणता किंवा कोणतं काही ती ओळखण्यासाठी महत्वाचं असते. नायट्रोबेन्झीन C6H5NO2 C6H5NO2 is also called artificial oil bitter ammonia, and oil membrane is ordered like this bitter ammonia. Artificial oil of the bitter almond याला म्हणतात किंवा oil of the mirbane किंवा order like the bitter almond याला म्हणतात. जनरल मेथड ऑफ द प्रिपरेशन काय लॅब मेथड आहे प्रिपरेशनची. बेन्झीनला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3 नायट्रेटिंग मिक्सचर बरोबर ऍड केलं तर नायट्रोबेन्झीन तयार होणार आहे. डायझोनियम सॉल्ट नंतर HBl4 किंवा NaNO2 आणि Cu सोबत ऍड केलं तर नायट्रोजन ग्रुप तयार होणार आहे. नायट्रोबेन्झीन Na आणि NaBH4 ऍड केलं तर फिजिकल प्रॉपर्टी काय आहे त्याला? नायट्रोबेन्झीन इज अ लाइट येलो ऑइली लिक्विड आहे. स्मेल काय आहे? बिटर आल्मंड आहे. स्मेल ऑफ बिटर आल्मंड असते. स्ट्रीम ऑलाटाईल असते. वेपर पॉइझनस इन नेचर असते. हेवियर दॅन वॉटर असते. बॉइलिंग पॉइंट 211 डिग्री सेल्सिअस. स्मेल ऑफ द नायट्रोजन बेन्झाल्डिहाइड सारखी स्मेल असते. केमिकल प्रॉपर्टी नायट्रोबेन्झीन शोइंग द केमिकल प्रॉपर्टी. रिएक्शन ड्यू टू NO2 reaction due to nitrobenzene इलेक्ट्रोफाइलिक सबस्टिट्यूशन आणि न्यूक्लियोफाइलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असे दोन रिएक्शन देते. त्यानंतर त्यामध्ये आहे त्याच्या नायट्रोबेन्झीनच्या रिएक्शन तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि याच्यानंतर नायट्रिक मिक्सचर सोबत रिएक्ट केलं तर पॅराला एक ग्रुप लागते दोन नाही मेटाला ग्रुप लागते दोन्ही पण कारण की काय NO2 हा मेटा डायरेक्ट ग्रुप आहे. स्विमिंग जर H2SO4 सोबत सगळे रिएक्शन लागणार मेटल लागणार कारण की NO2 हा पॅरा डायरेक्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इलेक्ट्रोफाइल म्हणता येतं. NO2 प्लस इलेक्ट्रोफाइल ही पण महत्वाचं आहे. ही पण विचारली गेलेली आहे. पुन्हा त्यानंतर इथं Cl प्लस आहे. FeNaCl SnHCl H2PD यांना जर रिएक्ट केलं तर त्याचं फक्त नायट्रोजन रिडक्शन होऊन NH2 तयार होणार आहे. इथं काय होणार आहे ZnNH4Cl सोबत NHOH तयार व्हायला लागला. तर तसा NO राहायला लागला FeNH2. इथं काय रिडक्शन केल्याने काय झालं आता बघा डायल्यूट H2SO4 सोबत अमाइन तयार व्हायला लागला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत NHOH म्हणजे ॲझोनियम सॉरी इथं NHOH हा रिएजंट आवडला आणि रिअरेंजमेंट करून काय होते OH पॅराला येते NH2 ही महत्वाची रिएक्शन आहे कारण की इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन व्हायला लागले इथं डायल्यूट कॉन्सन्ट्रेशनच्या डिफरन्शिएट व्हायला लागले तिथं CH3OH आणि NH सोबत ग्लुकोज आणि NaOH सोबत रिएक्ट करायचं Na3ASO3 सोबत रिएक्ट करा ॲझोबेन्झीन and hydroazobenzene ही तीन काय एवढे इम्पॉर्टंट नाही रिएक्शन बायोमॉलिक्युलर रिएक्शन होते. टेस्ट फॉर नायट्रोबेन्झीन मोलिकिन बेकर टेस्ट काय बघा आता ethanolic solution of the nitrobenzene was treated with the zinc dust in NH4Cl test mixture heated with the filter test tube containing Tollens reagent असते ज्याला back precipitate of the Ag2O हा Tollens reagent असते ही फॉर्म्युला असते. नायट्रोला NH4Cl सोबत रिएक्ट केलं तर फेनिल हायड्रॉक्सी अमाइन तयार होते. टोलेन रिएजंट सोबत रिएक्ट केलं तर नायट्रोबेन्झीन आणि Ag as a precipitate सिल्वर टेस्ट होते. यूजेस काय आहेत सोलॅन्डोन वापर केला जातो मॅन्युफॅक्चर ऑफ द ॲनिलीन आणि हायझोडाय मॅन्युफॅक्चर करण्यासाठी वापरला जातो.
तर हे होता अमाइन चॅप्टर आणि अमाइन चॅप्टर मधले काही रिएक्शन महत्वाचे आहे आणि त्याने तर अमाइन चॅप्टर मधल्या क्वेश्चन जास्त यायला लागले. तर आता 2020-21च्या जेई मध्ये पण आणि नीट मध्ये पण येण्याची शक्यता आहे. आता जेई मध्ये तर आलेले आहे क्वेश्चन, आता नीट मध्ये पण येण्याची शक्यता जास्त आहे. तर बाय, प्रिपरेशन करत राहा. रिव्हिजन इज इम्पॉर्टंट. बाय बाय.